हाय गाईज, सारिका ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचं माझा स्वयंपाक आहे बागडा। तर आज बनवणार आहे मी बागडा। आजचं स्वयंपाक करणार आहे मी कसं ते तुम्ही पहा। तर मी ही मच्छी व्यवस्थित धुवून घेते स्वच्छ आणि मग कटिंग करून घेते। पण माझी रेसिपी तुम्ही पाहत राहा। तर मी हे जे बागड्याचे डोके कटिंग केले होते त्याचं मी कालवण घालते। तर मी हे मिक्स करून घेतले होते अगोदरच। तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि मग गॅसवर ठेवते। व्यवस्थित जरा हाताने कालवण घालायचं आहे, त्याच्यामुळे हाताने कालवावं लागतं त्याला। तर बघा हे डोके कसे आहेत, वरती छान दिसतात। तर हा मी कालवण ठेवते गॅसवर आता। तर आपण ह्याला उकळ येऊन देऊया व्यवस्थित। तर त्याच्यामध्ये घालूया आपण कच्च्या आंब्याची मी जी सुकवलेली आंबोशी केलेली आहे ती घातली आहे त्याच्यामध्ये आणि आपण आता गॅसवर ठेवून देऊया। तर इकडे बघा मी आता ह्याला मॅरिनेट करणार आहे बागड्याला। तर आपण मसाले घेऊया त्याच्यासाठी। तर मी लाल मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घालते थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ, जसं आपल्या चवीनुसार मीठ घालूया जसं लागेल तसं। तर त्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालते थोडं आणि मग व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण बागड्याला कट्स केलेले आहेत ते कट्समध्ये व्यवस्थित घालून घेऊया, जेणेकरून मसाला आतमध्ये लागला पाहिजे। आणि मग मी कट्स व्यवस्थित लावल्यात। आता बाकीची मच्छी आहे, ज्या फोडी बाकीच्या आहेत त्यांनाही व्यवस्थित लावून घेऊया, जेणेकरून मुरायला पाहिजे 1-5 मिनटं। तर बघा झालं आहे माझं लावून व्यवस्थित। तर असं मी व्यवस्थित लावलेलं आहे आणि मॅरिनेट करूया 5 मिनटं। आणि एका साईडला मी ठेवलेला आहे तवा गरम करायला। तेल थोडं गरम करूया मीडियम गॅसवर। तर मी घेतलेला आहे बारीक रव्यामध्ये थोडंसं घेते तांदळाचं पीठ आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जेणेकरून व्यवस्थित लागलं पाहिजे। तांदळाचं जे पीठ घालतो आपण रव्यामध्ये, बारीक रवा असल्यामुळे ना व्यवस्थित लागतो। तर माझं तेल गरम झालेलं आहे। तर आपण एक एक करून मच्छी फ्राय करायला घालूया तव्यामध्ये। तर हे बघा दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि खालच्या साईडला सुद्धा। तर अशी आपण एक मच्छी फ्राय करून घेऊ। सॉरी मला खूपच खाशी झालेली आहे। तर बघा अशी मच्छी मी व्यवस्थित फ्राय करून घेते आणि बघा एक साईड झाली, आता दुसरी साईड आपण पलटी करूया। तर अशा प्रकारे मी सगळी मच्छी व्यवस्थित बनवून घेते आणि मग मच्छी फ्राय झाली तो कुडकुडीत मच्छी झालेली आहे आपली फ्राय। आणि साईडला आपला आहे कालवून घातलेला कालवण आणि या साईडला आहे भात। तर भाताशिवाय मच्छीला तर मजाच नाही, भात पाहिजेच आपल्याला, कोळी लोकांना भात आणि भाकरी पाहिजेच। तर आपला भात रेडी झालेला आहे आणि माझी ही सगळी रेसिपी रेडी झालेली आहे। तर कोण कोण येतो जेवायला आणि मी ही रेसिपी कशी बनवली हे कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। तर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्कीच कमेंट करा। बाय बाय।